तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही म्हणत असाल ह्यो काय विषय काय दाखवायला लागलाय, तर चला तुम्हाला सांगतो काय विषय आहे. मला आबाईचा फोन आला रूमच्या बाहेरचा पार्सलवाला आलाय. Amazonवरनं पार्सल आलेलं मग गेलो आणायला. त्यांच्याकडनं पार्सल घेतलं त्यानं काय पेमेंट आधीच केलेलं होतं आणि मला म्हणला, "तू फोडून बघ काय आहे ते." मला वाटलं काहीतरी गिफ्ट असेल बर्थडे गिफ्ट दिलंय वाटतं. फोडून बघितलं तर मला पाहिजे होतं तेच आबाईनं आपलं गिफ्ट दिलेलं मला. ते आता बघा काय आहे ते गिफ्ट असं फोडलं बघा सगळी बसलेलीत काय आलंय म्हणून बघायला. मग आपल्याला आलेला तो माईक. आपल्याला व्लॉग करण्यासाठी माईक नव्हता माझ्याकडे. तो आपल्या भावानं मला गिफ्ट म्हणून दिलाय. धन्यवाद आबा. आणि आपल्या भावानं बर्थडेला आपल्याला माईक गिफ्ट केलाय. त्याचाच आता पहिला व्लॉग आपण माईकवर करत आहे बघा. आणि बघा आता मित्रांनो आता माईक वापरतो त्यामुळे आपला आवाज पण आता क्लिअर येणार. मग आता आपल्याला यायचं होतं आज घरला. पॅकेजिंग ते केली कारण दिवाळीत सुट्टी लागलेली. आता निघाले बघा आता आपल्याला CBSला एसटी स्टँडवरनं जायला लागते कारण आपल्याला काही गाडी नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या बसनंच लालपरीनं जायला लागणार. मग आलो बघा आपल्या स्टँडवर CBSला भरपूर गाड्या असतात. आणि आपल्या मलकापूरचं बांबोड्याला जायला तर काय भरपूर गाड्या असतात कारण रत्नागिरीला जाणाऱ्या गाड्या खूप असतात. आपल्याला गाडी भेटली बघा आपली एसटी लालपरीत भेटली आणि डायरेक्ट आपल्या बांबोड्यामध्ये आलो. बांबोड्यात मग डायरेक्ट आपल्याला बांबोड्यात गाडी भेटली तिथनं मग घरी गेलो. कोल्हापुरात होतो तेव्हा केस कटिंग काय केली नव्हती म्हणलं घरला आलो लागलीच केस कटिंग करूया. मम्मी ते लागली कावायला कसली केस वाढीला पहिली कापून येईल. मला आपल्या संवादाच्या दुकानात गर्दी पण नव्हती. फोन केला तर ये म्हणला डायरेक्ट. मग गेल्या गेल्या बसलो बघा नंबर त्यानं लगेच दिला आपल्याला. आपली केस कटिंग केल्या कशी केल्या सांगा मित्रांनो कमेंट करून. दादा म्हणला जरा तुझी वेगळी स्टाईल करून बघूया. मग त्यानं कट कुठला वेगळाच मारलाय मला पण काय नाव माहित नाही पण एक नंबर दिसायला बघा.